नमस्कार मित्रांनो, राम राम. बघा, ही हळद आहे आणि हळदीचा तुम्हाला असा वापर करायचा आहे तर एखादा तुमच्या रिपोर्टमध्ये काही येत नाही, माणसाचा आजार राहत नाही, एखाद्या माणसाला बाहेरची लागीर झालेली आहे तर ह्या हळदीचा वापर करायचा. बघा, ही हळद अशा प्रकारे आतमध्ये. तर हळद वापरायची कशी तुम्हाला सांगतो. हळदीचा थोडा तुकडा, गोमूत्र आणि उतरंडीचा पाला हे सर्व खलबत्त्यात अगर कशात वाटून शनिवारच्या दिवशी सूर्य निघाल्या माणसाच्या खांद्यापासून खाली सर्व अंगाला ह्याची मालिश करून घ्यायची. असं का जर तुम्ही काही दिवस केल्यानंतर तुमच्या अंगामध्ये भूत भैरवासा करणे, कवटाल, नवघर शांती, नवघराचा काही त्रास सर्व शांत होऊन तुम्हाला एक जीव सुखमय होणार आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, ही नवघर यंत्र, नवघर तावीज, नवघराच्या वनस्पती आहेत. शनी, राहू, केतू काही उलटा पलटा करतात. ही नवघर तावीज तुम्हाला धारण करायचं आहे त्या दिवशी आणि एकदम जीवाला सुखमय फरक पडणार आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, ही जी कंद आहे, ही कंद रुकाळू कंद आहे. ही मूळव्याधासाठी उघळून गुळामध्ये गुळ आणि कंद उघळून तुम्हाला कोंबावर लावून घ्यायचं आहे. अवघ्या काही दिवसातच कोंब गळून पडतो. ही मित्रांनो रुकाळू कंद एवढा तीक्ष्ण आहे, एवढा भरपूर आहे, खाण्यासाठी खायला जास्त चालत नाही, वैद्याच्या सल्ल्यानं खावायचा आहे. तर ही हळद आणि ही तावीज बघून घ्या. एक 5 तावीज आज आपल्याला एक जणाला द्यायचे आहेत. सोलापूरहून एक जण येणार आहे तर त्याच्यासाठी म्हणलं व्हिडिओ काढावा. तरी असे बघा. तर मित्रांनो, हळदीचा कसं काय वाटला व्हिडिओ ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर हळद ही काही ठिकाणी भेटते, काही ठिकाणी भेटत नाही, दुर्मिळमध्ये गिनल्या जाते हळद. तर हळदीचे चमत्कारिक उपाय आहेत मित्रांनो. म्हणून रिपोर्ट तुमचे सर्व नॉर्मल आहेत, कुठल्या रिपोर्टमध्ये आजार दाखवत नाही, त्या माणसानं ही उपाय 100% करायचे मित्रांनो. हळद, उतरंडीचा पाला आणि थोडं गोमूत्र एकत्र कुचून शनिवारी असं कसं तुम्ही काही शनिवारी उतारा केला, अगर उतरण केली तर शरीरामधले सर्व रोगाची उतरण होते, म्हणजे उतरायला लागतात आणि तिथून मग तुम्हाला औषध गोळ्या कुठल्या असतील ती लागू व्हायला चालू होत्यात मित्रांनो. तर 10 रुपयाची गोळी सध्या परत काम करते मित्रांनो. अशी एक हळदीचा चमत्कार म्हणलं तरी हरकत नाही. ही काही ठिकाणी जंगली हळदीचा एक प्रकार म्हणलं तर हरकत नाही, जंगली आलं म्हणलं तर हरकत नाही. म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. नमस्कार, जय हरी, राम राम.